पहिल्या पत्रांतले वसा मनशाच्या आणि देवदूताच्या सर बसांनी उलयत तरी मुझे ते मोग ना जाय जाल्यार हांव आवाज करतल्या वाटले बरी किंगीतल्या ताळा बरी प्रवाद करचे देणे म्हाका आसात आणि गुपी शक्तीचे परिपूर्ण जन्माय म्हाका आसात वा एक कडेसो पर्वत आनी कडेन वसासो करचे तितलो भवार्थ म्हाका आसा तरी मुझे ते मोग ना जाय जाल्यार हांव कांयच न्ही क्रिस्तांवजीनी देवासान पेल्यासो मोग म्हळ्यार दोन संतींनी बांदून हाडल्या देखून मोगच आमच्या क्रिस्तांव समर्थची बुन्याद जायची देवातील जाल्ल्या 2006 to 2011 म्हणसर आत्मीक डिरेक्टर जावन आशिल्लो बाप मानदी बाप विन्सेंट मोंतेरो ताच्या आत्म्याकी प्रत्येक तरान आमी शांती मागया तशेंच कोंगणे खातीर वावुरलो मनीस एरिक ओझारियो तांचोय आमी उगडास आमी काडया तशेंच कॅथोलीक सभेक सेवा दिवन सभा जना देवा दिवन जाल्यार तांचो सर्वांचो आमी उडास काडया मौन रावया तांच्या आत्म्याक शांती मागया ह्या शहरांच्या मध्ये हांगासर हजर आसात आमचे हुद्देदार तशेंच निकट पूर्वाध्यक्ष माजी अध्यक्ष तशेंच वार्डाचे अध्यक्ष कार्यदर्शी घटकाचे अध्यक्ष कार्यदर्शी आणि सर कार्यकारीची कार्यकारी समितीचे सांदे तुमकां सर्वांक म्हजो मोगाचो स्वागत समाजाची भक्ती मंडल आणि मंदिर कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेश रिजिस्टर्ड हाची 2023-24 वर्षाची वार्षिक जनरल जमात तारीख 17-14-2024 आयतारा सकाळी 10 वरार आंजलोर गोल्डन जुबली मेमोरियल सभासालान सोलवली. जमात मागणे सगळे आराम केले. 5 वर्सां देवा दिन जाल्ल्या सांग्यापासून तांच्या आत्म्या शासनाचो विशय मागलो. अध्यक्षान जमलेल्या समेस्तान स्वागत केले. बॅलन्स शीट मंडल आणि मंजुराती या विषयी आम्ही रोल बुकार धाडला वासिजेचेर वाचता नाही तर कोणी एकल्यान सूचन करचे आणि एकल्यान अनुमोदन करचे. सूचन अनुमोदन स्वीकार केले. आमचो संदेश पत्राचे एवे देवे बॅलन्स शीट मंडल आणि मंजुरात लायक तपासकाराची भिसो येलो म्हणसर आमकां गोलजाबी सगाय ते आमचे लायक तपासकार करन आसात मुखल्या वर्साकी तांकां दिवेत की ओके
सर्वांनी उलोवचें फाटल्यांनी सगळ्यांनी एकल्यान सूचन करचें आनी एकल्यान अनुमोदन करचें. किशोर फर्नांडीस सूचन अनुमोदन. ओके. रॉबर्ट डिसिल्वा ताका कोणी एकल्यान अनुमोदन करचें. तो कॉमर्स बँक एम्प्लॉई. इंटर्नल ऑडिटर सीए जायचे बुकार आसा चॅक सर. घटनावळींत म्हाका ಗೊತ್ತು हांवें पळोवना पूण येदोळो निवृत्त DGM रॉबर्ट डिसिल्वा देरेबाई पिरगेदेचो एका अवधेक ताणें लॅक तपासणार जावन बरी सेवा दिल्या. 101 रुपये ताणें खण घेवना. धर्मार्थ सेवा ताणें दिल्या. ताच्या पयले अवधेंत आमी वर्साक तांकां 6,000 12,000 रुपया दितेल्या. बरी सेवा दिल्या. हांवें सूचन करचें ताका दिल्यार बरें कर लॅक येदोळसो आमी आमचें शेत तातूंत आमी एडवर्टायजमेंट आमी दिला आनी तुमी ते वाचला म्हणून आमचो संदेशाचेर तुमी एडवर्टायजमेंट दिला आनी तुमी ते वाचला म्हणून हांव पातयेता. सप्टेंबराच्या 11 30 तारखे भितर कोणी आसात तर तांची नांवां आनी तांचे बायोडेटा आमच्या ऑफिसाक हाडून दिवचे. अभिवृद्धी मानसीक भलायकी UPSC आनी KPSC शिकपाक कुमो घेवच्याक प्रतिभावान्वीत भुरग्यांक उसल्या शिकपाक प्रेरण लाभो. जलाल सर तांणी दयाकरन हांगासर मुखार येवचें तांणी लिओक दिला आमी. अत्याधीक जिणे संदेह आसले तांणी दयाकरन वाचून सांगचें आनी त्या संदेहांनी मुखार येवन हांगा तावन भोवमानां घेवचीं. वराड्यावर सांगता आसतना त्या घटकाच्यांनी येवचे आनी इनाम स्वीकार करच्या कलते विनंती करता. बोलटवाड वराड्यांत आग्राल गटात बेलतांगडी वराड्यांत नाळा गटात सिटी वराड्यांत बाजल एपिस्कोपल सिटी वराड्यांत रोजारियो कासरगोड वराड्यांत गोविकाणा मँगलोर नॉर्थांत निड्डोरी मँगलोर साउथांत मुडिपू मूडबिद्रे वराड्यांत गंटलकट्टे पेजार वराड्यांत पेजार पुत्तूर वराड्यांत पुत्तूरू कुळकल वराड्यांत मुख्ला आनी मुख्ला वराड्यांत जलंतरेपू. तशेंच हायेस्ट मेंबरशीप केल्लो वराड्या पैकी पुत्तूर वराडो हायेस्ट तांणी गिनेस केला. आणि अत्याधिक जाहिराता संपादकाचो वाचून सांगचे संपादक. वर्गणी वराडो एपिस्कोपल सिटी वराडो. सेकंड प्राइज सिटी वराडो. थर्ड मोंटेची वराडो. आपल्या वर्षाच्या वार्डा अध्यक्षांनी येऊन बहुमानांकन घेऊन वार्डाची सांगे असल्यावर वरतू घेया फोटो काढून. सिटी मानेस बाबू
ಅತ್ಯಧಿಕ ಜಾಹೀರಾತ ಕಲೆಕ್ಟೆಡ್ ವರಡು ಎಪಿಸ್ಕೋಪಲ್ ಸಿಟಿ ವರಡು ಫಸ್ಟ್ ಪ್ರೈಸ್, ಸೆಕೆಂಡ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಸೌತ್, ಥರ್ಡ್ ಮೂಡ್ಬಿದ್ರಿ ವರಡು. ಸಂದೇಶ सांगत आहे. पावले आपल्याला गायक असं पुकार येऊन याची विनंती करता. Second Pani Gata, third Karnanur Gata. खजानदार ते वाचून सांगतलो आणि आमचो आर्थिक डिरेक्टर बाप तांकां बहुमान वितरण करतलो. 2024 लेफ्टनंट स्टीवन रोड्रिगस, ऑल्विन प्रशांत मोंटेरो, मेलिंडा जेन रोड्रिगस, विल्फ्रेड अल्वारिस, स्टॅनी लोबो, विल्मा मोंटेरो, नावापल्ली डायरेक्टर मुख्य लॅन्से डिकुन्ना, जेसिंता लोबो, लविना पिंटो, Ranguini Costa. उद्योगांनो आणि कातोलिक सभेच्या या जगाचो दिग्गज हजर जाल्यासर सगळ्यांनी आज इलेक्शन नंबर उणें दिसता जाल्यार तुमी सगळे मोगान आयल्यात म्हणून दोदोसकाय आणि ह्या कार्यावळार ती इल्लीशी कान माहिती मेळटा म्हणटा आसतना मस्त संतोष जाता. त्या जगाक जमत वेळार म्हज्या मतींत कितें येवन आसा म्हळ्यार आज ह्या वखदाक आसामांत कितें घडोवन आसा तें म्हज्या दोळ्यां मुखार कितें आसा. श्रीलंकांत घडिल्लें, नेपाळाक गेलें आणि नेपाळांत जावन आतां त्या बोगल्यानूच आसामांत लोक आपल्या हक्कां खातीर सरकारा लागीं तुमी कितें आमकां सांगिल्लें दिता म्हणून फाटल्या वर्सांनी दिवंक ना तें तुमी आमकां दिया. आमचो प्रधानमंत्री त्या कुशीनूच गेलोलो आसा आनी लोक उत्साहावळ जालोलो आसा. हांव चिंतता ह्या प्रस्तुत आर्थीक परिगतेंत थंय हांगा सुरू जावचें खंय वचून पावतलें खंयच्या रितीन मुखार वयतलें कितें जातलें म्हणल्या विशयांत आमकां सांगूंक इल्लेशें कश्ट. पैकी राष्ट्रमट्टार निराशा खूब जणांची पळयत आसतना मस्त बेजाराय जाता. आनी ह्या सगळ्या मदें एका रितीन लोक भुकेन कश्टाच्या वखदाक धर्माच्या विरोध धर्माक रावन
templa hulpanci, igorzो hulpancio, देवळा hulpanci, मस्जिद hulpancio आणि लोकांक लोकां विरोध फूट करून बांदून घालणं हे सगळं दुसऱ्याच रितीन वरचें पळयत आसतना पैंगी हो समाजचो सड जायत म्हणल्यार दुसरे पिरांत आसा. तुमचे लागीं सवाल करता इतलेंच हांवें, जर तर आमच्या परिसरांत कांय मिनीस असलें घडत जाल्यार कातोलीक सभेचे हुद्देदार आनी कातोलीक सभेचे सांदे जावन आमी कितें करये या कितें करी जाय म्हणल्या विशयान उपरांत आमी राखून रावचें नाका. हांव चिंतता पयलेंच कांय तरी जुक्ती मेटा काडच्याक आनी आमच्या लोकांक भद्रती दिवच्याक कितें म्हूण वावर करी जाय म्हणून हांव तुमचे लागीं विचारता. आनी एक विशय म्हाका उलोवंक आसा, म्हाका तो रेकॉर्ड करूंक नाका. CCD अल्मेडा तुम्ही दयाकर हांगासर येवन तुमची बसका स्विकार करी जाय म्हणून हांव विनंती करता आनी तुमकां मोगाचो स्वागत. सोडून वतले 100 रुपयांक तो बूक दिवन आसात, देखून तुमी दयाकर तो बूक हाडून ताका सहकार दिवचो. देव बरें करूं. आमकां सर्वांक कांडोळ माहेत दीस जाय म्हणल्या दिशेन एक ल्हानशें कार्य हांगासर आसा केल्लें आसा. प्रत्येक तरान संविधान आनी संविधाना विशीं आमकां जायते माहेत आसूंक जाय. ही माहेत आमी समजून घेवचें आनी आमच्या प्रगतीत आसता सर्वांक दिवंक जाय. मात्र न्ही संविधानाच्या दिशेन आमी कितें सकड प्रगती आमच्या समाजांत करता त्या विशीं जगती माहिती दिवच्याक आज हांगासर आमी एका संपटमूळ व्यक्तीक आपण दिल्ले आसा. तांची वळख हांव समेस्तंक आसा, इल्ली मोठी वळख तुमचे समोर दवरूंक अपेक्षिता. म्हणून एक बाप फ्रांसीस असिसी अल्मेडा गांवान पाडुपणे प्रगतीचे 2004 इसवेंत मंगळूर दिएसीसीक याजक जावन आपले विसाव ते प्रारंभ करतात. त्या उपरांत पीजे मिलाग्रेस हांगासर सहाय्यक विभाग जावन सेवा दितात. 2008 इसवेंत आपले LLB शिकागोची सुरवात करून LLB शिकागो सोंपयतात आनी खुशेची आनी अभिमानाची गजाल कितें म्हळ्यार LLBत तांकां ह्या वेळार गोल्ड मेडल फावो जाल्लें आसा आनी तांकां सुरवात अभिमानाची गजाल. 2008 इसवेंत चर्च अटॅक जाल्ल्या वेळार सोमशेखर एन्क्वायरी समिती हाचे कोऑर्डिनेटर जावन ताणें भोव अफसो वावर केलो आसा. 2010 पर्यंत मंगळूर DCCत लीगल सेल डिरेक्टर जावन डायरेक्टर जावन सेवा ताणें दिल्ली. त्या उपरांत मारी प्रगतींत विकार जावन सेवा ताणें दिल्ली आसा. 2018 इसवेंत SDM कॉलेजींत LLM आनी उपरांत MA शिकागो ताणें जोडलें आसा. 2019 उपरांत संदेश 3 वर्सां संदेश प्रतिष्ठाना हाचे डिरेक्टर जावन ताणें सेवा दिल्ली आसा. आनी 2022 तावलो बँगलोरांत कर्नाटक रिजनल कमिशन ऑफ एज्युकेशन हाचे कार्यदर्शी जावन ते आपली गोवा प्रभाची सेवा दिवन आसा. तशेंच बँगलोर सिटी युनिवर्सिटी हाचे सिंडिकेट मेंबर जावन आपली सेवा दिवन आसा. आमी पळयता रत्न्यांत तांची कानून माहीत राळायन वाचता. कानून रितीन आमच्या समुदायाक कितें सकड आपणे दिल्लीत त्या दिशेन गोवा प्रभाचो वाव. अध्यक्ष आणि सत्य कार्यकारी समिती बसत आमचे रॉल्फीन 3 महिना पयले म्हाका फोन करून सांगलें चुनी हांवें ती येतली म्हणून जायना आमी सांगलें कित्याक आमकां त्या वेळार हे कांय परत्यान आगोस्तान विचारलें तें जावं ना. हांव चिंता ह्या दिसाक 3 महिना पयले बूक केला त्या म्हयन्यांत येवंक पावूंक जालें. कारण कितें म्हटल्यार मस्त जबाबदारी आसात तितल्याच आमचे शिक्षण संस्थे सगळ्या कर्नाटकांत मोजतात. साधारण 2000 आमचे शिक्षण संस्थे आसात आनी तांकां एक नाल्यार एक दिसा म्हणल्यार बरी समस्या आयिल्ल्या खातीर त्या समस्यांक
थंयसर ऑफिस सोडण्याक सादी जायना. आता आम्ही संविधानाच्या विशयान हांव चिंता थोडे संगती दिला त्या संगती पळयले जाल्यार हांव चिंता साधारण 2 दिसांचे सेमिनार दिवचे तितले विषय दिलात. पूण सोप्यान थोडे संगती मात्र हांव तुमकां सांगत वता आणि खंयचेय सवाल तुमकां आसा तर खंयचे एक सवाल आसा तर तुमी त्याच वेळार रावया आणि सवाल विचारा आनी क्लॅरिफाय करून मुखार या. आमी कित्याक आमकां लास्ट 15 मिनिटां या 20 मिनिटां आमी दवरचे नाका. तुमकां केदळाय सवालां येतात उद्या येतात तर थंयसर म्हाका रावया आनी सवाल विचारा. आमी जाणाव संविधान आमकां हर एकल्याक खातीर गरजेचें तें हांवें तुमकां सांगा जाय म्हणना. आणि ह्या विशयांत आमी मस्त संगती आमी आयकून आसा मस्त संगती जावन आसात. आमची हक्कां समाधानेन म्हणल्यार बरें आमच्या तोंड पयस वेते आसात आमची हक्कां वेते आसात. आणि थोड्या दिसां पयलीं हांव चिंता 15 हांव येता आसतना त्याच विशयान सांगून आसलो. सुमार 52 पंगड केलात क्रिस्तावांच्या मोद्यांचो 52 पंगड केलात आणि ते आता पंगड कालच्या दिसाक 57 जालात. आणि त्या विशयान हांवें राखण्यार एक आर्टिकल बरयलां आमच्या ते तुमी वाचला. त्या खातीर त्या विशयान हांव आतां विश्लेशण करूंक वचना कित्याक ह्या विशयान हांवें बी साहेबांक सांगलें आनी बी साहेबांनी मिटींग करगेन तांणी एका डिसिजनाक आयला तर तें डिसिजन सारकें गी चूक गी म्हणल्या विशयांत आमकां तजवीज करच्या बदलाक आमी कितें बरें आसा तें आमी करूंक प्रयत्न करया. त्या खातीर त्या विशयान चडतीक आमी हांगासर चर्चा करची नाका. पात्राबारी दोळ सांगलां कितें गरजेचें म्हूण PRO जावन आसून तांणी तुमकां इन्स्ट्रक्शन दिलां कितें गरजेचें म्हूण त्या विशयान करून तुमी मुखार सरात तितलें पुरो. पूण समजणी तुमी हर एका फिरगजेंत ती समजणी दिवची बरी म्हणले म्हजी अभिप्राय तितलेंच. ओके. आता संविधान म्हणटा आसतना संविधानाच्या विशयांत संविधान मस्त आर्टिकल आसात 444 448 आता पळयत आसतना सुमार लागीं 500 म्हणसर आर्टिकलां जाते वतात कित्याक म्हणल्यार हर एका वर्सा म्हणल्यार ते तितवण जाते वता. पूण हांगासर आमकां गरजेचें कितें आसा तें मात्र हांव तुमकां सांगता. ते आर्टिकल 12 थावन 32 पर्यंत आर्टिकल तुमकां हांव सांगता तितल्याच विशयान सांगता. आनी ताचे मदेगात विशेश जावन 2 अंश तुमकां हांव गमनाक हाडटा. ते 2 अंश कितें म्हणल्यार एक आमचें धार्मीक स्वातंत्र्य आनी दुसरें कितें म्हणल्यार अल्पसंख्याकांचे आमचे स्वातंत्र्य अल्पसंख्याक आमकां आसची हक्कां कितें म्हणल्यार विशयांत. आता आर्टिकल पहिल्यातून आरंभातून पळयत आसतना थंयसर संविधानाच्या प्रियांबल म्हणटा आमी पीठिका थंयसर आसा आनी थंयसर आमकां मस्त संख्या आसा त्या मस्त संख्येची आमकां विशेष कितें म्हणल्यार सेक्युलर म्हणलो एक वर्ड आसा. आमकां सेक्युलर म्हणल्यार आमचो देश धर्मातीत देश जावन आसा. आमच्या देशाक खंयचोय एक धर्म म्हणलो ना. भारताचे विंगडण जाता आसतना भारत आणि पाकिस्ताना मध्ये विंगडण जाता आसतना पाकिस्तान धर्माचेर बंदून ते जाल्ले पूण आमचे भारत धर्माचेर बंदून ते विंगडण जाल्ले ताचे प्रजाप्रभुत्व जाल्ले नाही. ताच्या बदलाक ते आमी सगळी समान आमी सगळी धर्माच्या की एक हंत वयर आसा. आमी धर्मातीत जावन आमचो देश बांदून हाडला म्हणले ते आमी फुडें आसूंक जाय. त्या खातीरच ह्या पिठिकेंत ह्या प्रियांबलांत आमी पळयता थंयसर आमचो देश धर्मातीत आनी सांगताच भावबांदणपणान जियोचो तो देश म्हणले आमी फुडें आसूंक जाय. त्या खातीरच मुखार आमी ही आर्टिकलां पळयत आसतना इल्लेशें आमकां गमनाक येता. आनी कितें प्रियांबलांत आसा हे प्रियांबल म्हणटना पिठिका म्हणटा आसतना फुडें आसूंक जाय एक ऑब्जेक्टिव्ह रेजोल्यूशन जावन आसलें. प्रियांबल जावच्या पयले नेहरून कितें केलें म्हणल्यार कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणल्यार संविधान रचन करची एक समिती घडली आणि ह्या समितींत चर्चा आरंभ करता आसतना म्हणल्यार भारताच्या संविधानाची चर्चा आरंभ जाता आसतना थंयसर नेहरू कितें करता एक ऑब्जेक्टिव्ह रेजोल्यूशन करता. आमी म्हणटा एक खंयच्याकून एक अजेंडा आसाचे अजेंडा म्हणटा आमी आयच्या मिटिंगाक आनी म्हणटा आमी अजेंडा म्हणटा आमी. देखूनच ह्या सगळ्या संविधानांत हे सगळे अंश आसा म्हणून सांगून घेना हे ऑब्जेक्टिव्ह रेजोल्यूशन नेहरू घालता आणि त्यांचं ऑब्जेक्टिव्ह रेजोल्यूशनांचेच विविध आर्टिकलां बांधून हाडतात आणि निमाणे हे सगळे संविधानाचे सगळे अडतीक ह्या आर्टिकल जाल्या उपरांत हे ऑब्जेक्टिव्ह रेजोल्यूशनच पिठिका जावन पावता. हे गमनात दवरचें म्हणल्यार पिठिका ह्या प्रियांबल म्हणल्यार कितें म्हणल्यार हे संविधान रचन करच्या आरंभारच नेहरून एक ऑब्जेक्टिव्ह रेजोल्यूशन घाल्लें. हाचे बंदून आमचे संविधान रचन जायचे म्हण एक विशय ताणें घाल्लो आणि तोच विशय तेच अंश निमाणे संविधान रचन जाल्या उपरांत ते प्रियांबल जाता म्हणजे उडा सोडचे हें पयलें. ताचे उपरांत आमी पळयत आसतना थंयसर आमी
आमच्या देशांत विविध राज असतात, कसे राज करच्या विशयान म्हणल्या विशयान आर्थीक असतात. ताचे उपरांत आमकां सिटीजनशिप आम्ही प्रजा या देशाची प्रजा म्हणले कशे आम्ही प्रजा जाता म्हणल्या विचारत ते सर आर्थीक आसा. त्या विशयान हांव चड उलयना, कित्याक म्हळ्यार 2019 CAA आयिल्ल्या वेळार ह्या सगळ्या आमच्या कितें सिटीजनशिपाच्या विशयान मस्त चर्चा जाला, त्या खातीर त्या विशयान हांव चड उलोवंक वचना. ताचे उपरांत प्रमुख जावन आतां काणी घेवचें तर आर्टिकल 12 कितें सांगता की म्हळ्यार आर्टिकल 12 म्हणटा कोण राज या कोण पब्लिक सर्वेंट आसा, कोण जावं बरो देशाचे म्हणटार, राज्य म्हणटार, तालूक म्हणटार, जिल्हा म्हणटार, पंचायत म्हणटार, कोण पुरा सरकाराच्या तर्फेन जावन वावर करता, सरकाराच्या तर्फेन जावन आसा, ताणी कितेंय एक केलें तर, कितें एक निर्धार केलो तर, कितें एक कानून केलें तर, कितें एक अंश केलें तर ते सगळी एक आमी म्हणटा स्टेट म्हणटा राज्याच्या तर्फेन देशाच्या तर्फेन ते करतात म्हणलें आमी म्हणून आसूंक जाय. सिंपल सांगचें तर तुमकां एक सिंपल दाखलो दिता. चिंतया हांव हांकां एक मार मारता, हांकां एक क्रिमिनल केस जाता, ही क्रिमिनल केस जाता. आतां क्रिमिनल केस जाल्ल्या वेळार हांव एक्यूज पर्सन जाता, हांव आरोपी जाता, ते विक्टीम जातात या बली पयशे जाता म्हणून ताका मारल्याक ताका सरकार सपोर्ट करता आणि सरकाराचो APP असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर जावन पुरो लोअर कोर्टांत आणि हायर कोर्टांत पळयता आसतना आमी PP पब्लिक प्रॉसिक्युटर ताका कुमक करता, ताका न्याय नीत आपणावंक. म्हाका हांवें सेपरेट एका वकिलाक हांवें एंगेज करचें पडटा. हांगासर ही केस म्हज्या आनी ताच्या वैयक्तीक विरोध जाल्यार थंयसर सरकार ताका सपोर्ट करता. देखून हांगासर ह्या केसीक आमी म्हणटा आतां फ्रांसीस वर्सस स्टेट ऑफ कर्नाटका, कित्याक कर्नाटकांत जाल्लें आतां सरकार ताका कुमो करता. चिंतया आतां वैयक्तीक म्हज्या आनी म्हाका आनी ताका एक जाग्याची केस आसा, आमच्या मदीं जाग्याची केस आसा. आता जाग्याची केस असना कितें जाता की म्हळ्यार नांव कितें तुमचें LJ फर्नांडीस, फ्रांसीस वर्सस LJ फर्नांडीस आमच्या जाग्याची केस आसा. तर फ्रांसीस वर्सस LJ फर्नांडीस म्हणल्यार दोगी जाणांच्या वैयक्तीक तर्फेन ती जाता. हांगासर सरकार या राज थंयसर मोदें येना, हें आमी उडास करूंक जाय. आतां स्टेट म्हणटा आसतना चिंतया तहसीलदार LJ फर्नांडीस तहसीलदार या तो एक BA. आता तो काय करता की म्हळ्यार म्हज्या जाग्याचे समस्या आसात, हांव म्हज्या जाग्याचे समस्या ताचे लागीं गेल्ल्या वेळार तो एक कितेंय एक म्हाका न्याय दिता. ताचे उपरांत हांव AC कडेन वेता, AC हांव DC कडेन वेता, DC हांव मागीर मुखार कोर्टाक वेता. आतां कितें जाता की म्हळ्यार आतां म्हाका म्हज्या आनी ताच्या वैयक्तीक संबंधाक जायना. तो एक तहसीलदार जावन गेली, VA जावन गेली, DC जावन गेली, कितेंय जावन अधिकाराचेर ताणें केल्ल्या खातीर हांगासर आमी स्टेटाच्या विरोध आमी वेता, म्हळ्यार स्टेटाचे विरोध जाता, म्हळ्यार सरकाराचे विरोध. आता तो पळत आतां ताणें कितेंय एक VS जावन तहसीलदार जावन या DC जावन कितेंय ताणें चूक केला तर ताच्या वैयक्तीक कॅपॅसिटीन ताणें केल्लें न्हय. तें ताणें केल्लें ताच्या ऑफिशियल कॅपॅसिटीन, ताच्या अधिकारान ताणें केल्लें. त्या खातीर हांवें ताका वैयक्तीक केस घालूंक जायना. आतां तो थंय जावन ट्रान्सफर जावन आनी कडेन गेलो तर ताच्या जाग्यार कोण येता पळय ताणें ती केस रिप्रेझेंट करची. अर्जले चिंता न्ही गे, अर्जले गे. ताका आमी म्हणटा स्टेट म्हळ्यार जर खंयची एक कानून फास्ट जाता गे, ओके फास्ट जाल्यार सांगा म्हाका रावया, कित्याक म्हळ्यार आमी ओके. आतां आर्टिकल 13 कितें सांगता की म्हळ्यार खंयचेय एक कानून चिंतया अँटी कन्वर्शन बिल सरकारान रुता केला तर या खंयचेय एक कानून रुता केला तर जर ते कानून संविधानाच्या मुळाव्या हक्कांच्या विरोध येता तर, आमच्या मुळाव्या हक्कांच्या विरोध येता तर, खंयच्या एका प्रजेच्या या खंयच्या एका पंगडाच्या या खंयच्या एका समुदायाच्या त्या तांच्या मुळाव्या हक्काच्या विरोध येता तर ते कानून सगळे या खंयचो पार्ट विरोध येता पळय तो पार्ट काडूंक ते आर्टिकल अवकाश दिता. आर्टिकल 13 अर्जले चिंतया आमच्या सरकारान खंयचेय एक कानून केल्यानंतर ते कानून आमच्या मुळाव्या हक्कांच्या विरोध येता तर
ते कानून आम्ही सगळे काढूंक या ताचे अंश थोडे काढूंक खंयचे विरोध जातात पळय ते अंश काडच्याक थंयसर हक्क आमकां मेळटा ते आर्टिकल 13च्या मुळांत. अर्ज जालें गे समस्या आसा गे अर्ज समजता गे समजता ओके ओके. पूण ह्या वेळाचेर आम्ही म्हणतो आता चिंत्या एकलो बिगार आता बिगार आसा एकच बिगारान पॉवर पॅटर्न दिवन गेले दुसऱ्याक कोणा मुखार केस केली तिका सिव्हिल केस आसा तर बिगार गेल्या उपरांत बिगार म्युनिसिपालिटी यायचे म्हणना पॉवर पॅटर्न दिल्ल्यान पॉवर पॅटर्न दिवन दिना सोन बिगारच वचून केस फायल करता जाल्यार सिव्हिल केस घालता जाल्यार बिगार तेंचो ट्रान्सफर जाल्या उपरांत आयिल्ल्या बिगारान ती केस कंटिन्यू करीत सिव्हिल केस. क्रिमिनल केसला तुवें आनी म्हज्या मदें लढाई जावन हांव तुजो बिगार जावन आसा या हांव तुजो प्रेसिडेंट जावन आसा तर तेंच्या कॅथलिक सभेचो प्रेसिडेंट जावन आसा तर तुवें म्हज्या विरोध केस घाली तर हांव खंय गेल्यार हांव तो ट्रान्सफर जाल्यार या खंय गेल्यार ती केस इंडिव्हिज्युअल वैयक्तीक जाता. येस लॉयर तोच आसा तुका नाका जाल्यार चेंज करी येतलो लॉयरा चेंज करचे सुलभ तुजे ताचे तो एनओसी काढ जाता जाल्यार नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट काडून तुवें केस दुसऱ्याक हँड ओवर करी खंयचीय केस एनओसी ते काडला जाल्यार. येस या आका इल्लेशे पॉवर चड आसा पोलीस स्टेशनाक वचून म्हज्यो कंप्लेंट दिता ते पोलिसांक म्हाका आपोवन केस घेवन दबाव अवकाश आसा की आतां सामान्य जावन कितें जाता म्हळ्यार आपयता ते दुचेडकी करिता ते करता ते हांव येना हांव कोर्टाक येता हे सिव्हील मॅटर तुमच्या व्याप्तीक येना तुमी बरोबर सरकार न्ही तशें करूंक जाता की आतां वस्तू कडेन तशें जावना. एक उदाहरण हांवें पावसाच्या उदक सकयल सोडल्यार पावर आसले मनीस पोलीस स्टेशनार वचून आमचे वयर पावसाची उदक सोडून की तुका रायट ना म्हणटात ते सरके की म्हणून कशें हांगासर सिव्हिल आनी क्रिमिनल दोन केसेस आसात. खंयसर लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम येता थंय मात्र पोलिसांनी इंटरफियर जावंक साध्य आसा. सिव्हिल मॅटर्सान ती ताणी इंटरफियर जावंक जायना आनी सुप्रीम कोर्टान थोड्या वर्सां पयलीं 2-3 वर्सां पयले हर एक स्टेट गव्हर्नमेंटाक आनी हर एक एसपीक डिस्ट्रिक्ट पोलीस ऑफिसराक स्ट्रिक्ट ऑर्डर दिला की खंयच्याय सिव्हिल केसींत तुमी पोलिसांनी इंटरफियर जावंक साध्य ना म्हणून सांगून हें पयलें. दुसरें आतां तुम्ही केस घालच्या पयलेच तुमच्या मध्ये अशें जालें तर पोलिसांनी विचारलें ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जायना या कोर्टातून काही करूंक जायना कित्याक म्हणल्यार तुमी केसच फायल करना. एक फावटी सिव्हिल केस फायल केल्या उपरांत अनलेस अँड अनटिल तुमच्या मध्ये मारामारी जाली तर माराफार जाले जाल्यार मात्र ती क्रिमिनल केस जाता नातर ती प्युअर सिव्हिल केस जाता. पोलिसांनी अकस्मात तुमकां आपयलें तर कोणाच कितलोय दबाव आसूं तो मिनिस्टर जावं कोणी जावं ताणें दबाव घालून आपयलें तर तुवें ताका सिंपली एक रायटिंगार तुज्या वकिला मुखार दिलें तर हे सिव्हिल केस तुका इंटरफियर जावंक जायना म्हूण सांगलें तर ताणें इंटरफियर जावंक जायना. अकस्मात तांतूय इंटरफियर जालो तर तुज्या वकिलान थंयसर सिव्हिल कोर्टींत केस फायल करता म्हळ्यार केस चलता आसतना ताणें एक घालें जर ह्या केसींत पोलीस इंटरफियर जाता म्हूण सांगलें तर कोर्ट पोलिसांक आपोवन कोर्टान बसयता. आर्टिकल 14 कितें सांगता की म्हळ्यार दोन हक्क आमकां दिता ते समानताचे तांकां दोन हक्क मेळटात आमकां. एक इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड इक्वालिटी बिफोर लॉ म्हणटा आमी. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड इक्वालिटी बिफोर लॉ म्हणटा. इक्वालिटी बिफोर लॉ म्हणून सांगलें तर कानुना मुखार सगळी समान तो प्रेसिडेंट जावन दी प्रायम मिनिस्टर जावन दी कोणी जावन दी सगळी समान. पूण थोड्या संख्येन तांकां प्रिविलेजेस आसात. हांवें सांगलें आतां चिंत्या तूं एकलो तहसीलदार जालो तर तो तहसीलदार जावन आसता म्हणटा कित्याक अधिकार कितें तो करता ते ताका मान्ना जाता. पूण अधिकार आसता आसतना ताणें केल्लें सगळी मान्ना जाता म्हूण ताणें जाय जाल्लें करूंक साध्य ना. थंयसर पळयतात ताणें ऑफिशियल कॅपॅसिटी केला की ताच्या वैयक्तीक लाभा खातीर केला की सांगून थंय कोर्ट पळयता आणि वैयक्तिक लाभा खातीर केला तर ताणें कानुनाच्या मुळांत जाप दिवंक आसा. इक्वालिटी बिफोर लॉ म्हळ्यार सगळी आमी कानुनाच्या मुखार एकच इक्वालिटी बिफोर लॉ. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणून सांगलें तर हांव ग्रेस्त जावं दी हांव दुबळो जावं दी हांव भिकारी जावं दी हांव खंयच्याय कास्ताचो मनीस जावं दी पूण म्हाका कितें मेळोवंक जाय ती नीत कोर्टेन म्हाका ती नीत दिवंक आसा. अर्थ जालें न्ही. कानुना समान आमी समान.
अर्जली आसा समानता समानता आम्ही सगळी कानुना मुखार समान अर्जलेंगे ओके आर्टिकल 15 कितें म्हणटा की म्हणल्यार खंयच्याय एका व्यक्तीक ताणे तो जल्माल्ल्या ताच्या जाग्याचेर जातीकातीचेर धर्माचेर या हे खंयच्याय संगतींत तो आसा तरी ताका समानता आसा ताका पुणे थंयसर तारतम्य करूंक साध्य ना म्हणून आर्टिकल 15 सांगता चिंत्या हांव एक दुबळो मनीस वो एक ग्रस्त मनीस चिंत्या थंय एक पब्लीक उदकाची फॅसिलिटी आसा तांची खाली प्रोफेशन LLB मात्र न्ही तांकां समुदाय हुस्को मस्त आसा कित्याक आदले इलेक्शन टायमार बँगलोर तो जायत्या आमच्या लोकांक हांगासर इलेक्शनाक आनी बस करपाची वेवस्था सकट केल्ली आसा आनी अशें म्हणटा आसतना तांकां खंयची जावन उल्हास करप जाय तांच्या समुदाय बरें म्हणा हांव देव बरें करूं म्हणटा आसतना आमच्या सगळ्या कथोलीक सभा मंगळूर प्रदेश आनी हांगासर जमलेले तुमचे सर्व तर्फे तांचे उपकार बावडटा पयस सुद्दां हांगासर येवन आमचे खातीर वेळ करशिला तांकां देव बरें करूं म्हणटा केदाराय तांकां तुमी फोन करी तुमकां माहिती दितात आनी आतां विनंती करता आमचो कथोलीक सभा मंगळूर प्रदेश अध्यक्ष म्हणजे संतोष सोजू शॉल बंगोरनो बा फ्रांसीस तांकां मान फटयतात आनी व्यक्त कार्याचो शुभ येस देव बरें करूं एक ल्हानशी कळोवणी लास्ट निमाणे धन्यवाद पाठोवच्या पयलें आमी मस्त जाणांनी रेकॉर्ड केला उद्देश आमकां उडा सोडटा म्हणल्या खातीर केला जावं बरो आनी आमचो थोडे शब्द आमी पब्लीक वापरून बुजो जाल्ले आमी कोणी आसात आनी मुखार वयचे पिठाचे विसर आसा का आनी ओके डायरेक्टर मुखार वयचे Gracias.